समान आहे. थोडंसं डिफिकल्टीज देखील होतील अंपायरला. आणि याच दरम्यान सुजित पाटील या मॅच मध्ये 3 षटकार लगावले ना, तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक लगावलं जात आहे सुमित पाटील यांच्या मार्फत. आणि अगदी मनापासून आभार सुमित पाटील यांचं. आणि साईनाथ पाटील यांच्याकडे विचार करायचा झाला बादान संघाच्या माध्यमातून, साईनाथ पाटील यांनी जर लगातार 2 षटकार लगावले, मी ॲज अ कॉमेंटेटर मोरेश्वर भोईर यांच्याकडून एक बॅट दिली जाईल साईनाथ पाटील यांच्यासाठी. तुम्ही लगातार 2 षटकार लगावा साईनाथ पाटील, तुमच्यासाठी तब्बल एक बॅट माझ्याकडून दिली जाईल. आणि हे मित्रप्रेम आहे. चला मॅचला देखील स्पीडअप करायचं, शेवटची मॅच आहे, कोणत्याच प्रकारचा विलंब केला जाणार नाही याकडे देखील लक्ष वेधणं गरजेचं आहे. संदीप राऊत मॅचचा आनंद लुटतायत, अगदी मनापासून आभार. पनवेल शहरातील एक नामांकित खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. आणि रुकेश काटावले यांचे अगदी जवळचे मित्र संदीप राऊत मॅचचा आनंद लुटतायत. दोन्ही संघाला हीच विनंती असेल की मॅचला स्पीडअप करायचा आहे. आणि अरविंद शिंदे अर्थातच बंड्या भोकरपाडा संघाची खऱ्या अर्थाने पाठी राखे टीम पॅक केली. यस, निखिल 11 भोकरपाडा हा संघ पॅक केला जातोय अरविंद पाटील यांच्या माध्यमातून. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी मनापासून आभार. वळूयाच मॅचच्या दिशेने. जबरदस्त बॅटल खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतीये. आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील शेवटची मॅच, एकीकडे असेल भातान संघ, दुसरीकडे असेल निखिल 11 भोकरपाडा संघ. नाणेफेकीचा कौल जरूर आपण पाहतोय भोकरपाडा संघाच्या बाजूने लागला गेला. आणि ही मॅच अर्थातच 3 षटकांची मॅच असेल. नाणेफेकीचा कौल लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय जो घेतला गेला तो म्हणजे भोकरपाडा संघाच्या माध्यमातून. चला विनंती करतो मैदानाच्या आतमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायची. आयोजन कमिटी यांना अगदी मनापासून विनंती असेल की मैदानाच्या आतमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायची. जबरदस्त बॅटल, बक्षिसांची भरीमाड आपल्याला पाहायला मिळतीये. सुजित पाटील लगातारच्या 3 चेंडूवर 3 षटकार लगावले, तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल सुमित पाटील यांच्याकडून. आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर साईनाथ पाटील यांच्यासाठी देखील बक्षिसांचं भरीमाड आपण लावूया. मी ॲज अ कॉमेंटेटर मोरेश्वर भोईर यांच्याकडून लगातार 2 चेंडूवर 2 षटकार लगावले. साईनाथ पाटील यांच्यासाठी तब्बल ॲज अ बॅट दिली जाणार आहे माझ्याकडून. आणि या दरम्यान माझे अत्यंत जवळचे मित्र खांदा कॉलनी शहरातील एक चांगले अंडरआर्म क्रिकेट खेळणारे महेश आगाव लगातार 6 चेंडूवर 6 चौकार लगावले. तब्बल 5000 रुपयांची धनराशी असेल बातान संघातील बॅटरसाठी. खूप खूप आभार महेश आगाव, आपलं देखील अगदी मनापासून मी आभार मानतो. प्रतीक पाटील आमचे बंधू मॅचचा आनंद लुटताय. शेवटची मॅच असेल आजच्या दिवसातील खऱ्या अर्थाने पाहायला गेलं. चला स्पीडअप करायचं. पंच कमिटी कुठे आपण अडतोय, कुठे आपण थांबतोय याकडे देखील विशेष लक्ष वेधणं गरजेचं आहे. शेवटची मॅच आजच्या दिवसातील एकीकडे असेल घरच्या मैदानावर खेळणारी भातान संघ आणि दुसरीकडे असेल आपण पाहतोय पावणा संघ भोकरपाडा संघ. राहुल भोईर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. याच्यासाठी देखील माझ्याकडून संधी असेल. तब्बल 2 चेंडूवर 2 षटकार लगावले तर त्यांच्यासाठी देखील माझ्याकडून बॅट दिली जाईल राहुल भोईर आणि साईनाथ पाटील यांच्यासाठी. मॅचला सुरुवात होते. आणि षटकार हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक देखील लगावलं जात आहे. रुकेश काटावले यांच्याकडून मुख्य आयोजक खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून तब्बल विकेट हॅट्रिक साठी देखील तब्बल
3000 रुपयांचं पारितोषिक लगावलं जातंय. खूप खूप आभार रुकेश काडवले, आपलं देखील अगदी मनापासून आभार मानूया. या स्पर्धेच्या माध्यमातून मॅचला सुरुवात झाली. पहिला चेंडू आपण पाहतोय माझ्या समोर ऍज अ स्कोरर जोडले गेलेत नारपोली गावातील एक अगदी चांगलं स्कोरर मयूरजी पाटील, त्यांचं देखील अगदी मनापासून आभार मानूया. आणि या स्पर्धेतील 1020वा षटक फेकला जातोय. इथून जबरदस्त मॅच 1020वा चेंडू, माफ करा. यस, यावेळेस बघा काय घडलं जातंय. यस, इट इज ऑफ द बॅट आपण पाहिली गेली. पहिल्या चेंडूवर मात्र पहिला चेंडू वाईट फेकला, तदनंतरचा चेंडू मात्र बॅटच्या साहाय्याने एक धाव मिळाली गेली झाली. आणि वैयक्तिक खातं खोललं गेलं राहुल भोईर यांच्या माध्यमातून. धावसंख्येची विचार करायचा झाला गेला तर दोनही धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवर. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, ज्या षटकामध्ये मात्र 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतो लॉंग ऑफ, आणि दुसरीकडे असेल डीप मिड विकेट. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय, गॅप सिलेक्शन आपण पाहतोय. खूप चांगलं सिलेक्शन केलं जातंय, परंतु त्या ठिकाणी वेगाने क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि इथून मात्र वैयक्तिक खातं देखील खोललं जात आहे. एकंदरीत 4 ही धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवर. आणि या स्पर्धेतील तब्बल 100वी धावसंख्या, दुहेरी धावसंख्या आपण पाहतोय. जबरदस्त स्कोरिंगचं काम कौतुक करावं लागणार आहे मयूर पाटील नारपोली गावचे, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने चांगलं स्कोरिंगचं काम आपल्याला पाहायला मिळते. येणारा हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव चेंडू फेकला जातो अवे फ्रॉम द बॉडी. बॅट आणि बॉलचा कोणताच प्रकारचा संपर्क जुळला जात नाहीये. जबरदस्त गोलंदाजी कमबॅक केलं जाते या चेंडूवर रितेश अगिवले यांच्या माध्यमातून. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं जाते. बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क जुळला जात नाहीये, परंतु फंबलिंग आपल्याला पाहायला मिळाली जातीये. आणि बाईसच्या स्वरूपात यस पंच आमच्याकडे वळले जात आहेत आणि अवांतर स्वरूपात भारताच्या अंकाला मिळते 1 धाव. 5 ही धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवर. जबरदस्त गोलंदाजी, शेवटची मॅच आजच्या या रात्रीतील आपल्याला पाहायला मिळते. डावखुऱ्याचे फलंदाज आपण पाहतो राहुल भोईर ऑन स्ट्राईक असतील. यावेळेस खोलवर पद्धतीचा चेंडू अलॉंग विथ द कार्पेट, 1 धाव घेतली जाते. 1 धावेवर मात्र समाधान मानावं लागणार आहे. जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागणार आहे, अगदी तिखट मारा. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकामध्ये मुक्तपणे खेळण्याची संधी असते बॅटरसाठी, परंतु त्याच्या विपरीत गोलंदाजी केली जाते. कौतुक करेन मी रितेश या गोलंदाजाचं. आणि भोकरपाडा संघाच्या माध्यमातून विचार करायचा झाला, सातत्याने चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाते रितेश यांच्या मार्फत. ऑन स्ट्राईक सुजित पाटील पुढच्या सज्ज होतील. या वेळेस बघा काय घडलं जात आहे. बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क जुळला जात नाही. अगदी प्रॅक्टिसचा अनुभव आपल्याला पाहायला मिळाले जाते. आणि हाही चेंडू येतो निर्धाव. एकंदरीत पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला असता. कैलासवासी संजय भोईर भारत आणि 11 संघाचा आपण स्कोर कार्ड विचार करायला गेला तर आपण पाहतो स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते बिनगडी बाद 6 ही धावसंख्या. 3 षटकांची मॅच असेल. राजेश पाटील यांचं अगदी मनापासून मी आभार मानतो, ज्यांच्या माध्यमातून चहाची सुविधा आपल्या फ्री मध्ये उपलब्ध केली जाते. राजेश पाटील अगदी मनापासून आपला आभार मानतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला झाला गेला आणि आपण खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणाची विवरचना बदलली गेली जाणार आहे. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलं गेलं आणि आता मात्र आपण 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आपण पाहणार आहोत. 6 ही धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवर. नवीन गोलंदाज भोकरपाडा संघाच्या माध्यमातून प्रणित पाटील दाखल झालेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय राहुल भोईर, ज्याच्यासाठी देखील सुवर्ण संधी असेल. तब्बल 3 चेंडूवर 3 षटकार लगावले झाले तर रुकेश काडावले यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक. आणि हीच संधी असेल,
ही संधी असेल बॉलरसाठी देखील. तब्बल 3 चेंडूवर 3 विकेट घेतले तर 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि यस पंच कमिटी आमच्याकडे वळाले जात आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाणार आहे. तिसरं पंच कमिटी मैदानाच्या आत दाखल होतील. प्लीज थोडासा वेट करायचं तिसऱ्या पंचांसाठी. आणि या दरम्यान प्रत्येक षटकारासाठी सुजित पाटील यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी असेल. रुकेश काटावले आणि रुकेश काटावले यांच्याकडून सुजित पाटील साठी तब्बल प्रति षटकार रुकेश काटावले आणि सुमित पाटील यांच्याकडून प्रति षटकार 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेसचा लोवर फुल टॉस चेंडू बघा काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. इनसाइड एज घेतली गेली, तदनंतर मात्र यशींचा वेध घेतला गेला आणि इथून मात्र राहुल भोईर या बॅटरला मैदानाचा ताबा सोडावा लागणार आहे आणि बाता संघाला बसणार आहे पहिला हादरा राहुल भोईर याच्या मार्फत. बैलगाडा शर्यत वसंतजी गाडवले आपण पाहतो. या महाराष्ट्रामध्ये अक्षरशः वेड लावलं गेलंय. बैलगाडा शर्यत आणि क्रिकेट या दोन गोष्टींवर अक्षरशः वेड लावलं गेलंय प्रेक्षक वर्गांच्या माध्यमातून. आणि भातान गावांचा विचार करायचा झाला वसंतजी गाडवले आपण साहेब आपण पाहतोय 2 बैलगाडा ज्यांच्या मार्फत आपण पाहतो आतिश मुंडे असतील आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र संदीप घरत यांच्याकडे देखील बैलगाडा आहेत. यांच्याकडे देखील बैल आहेत. पांडुरंग भोईर यांच्याकडे देखील बैल आहेत. म्हणजे भातान गावामध्ये 3 बैल आहेत. 3 बैलगाडा शर्यत आहेत. आणि यावेळेस बघा काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार लगावला जातोय तो म्हणजे ऋतिक भोईर यांच्या मार्फत. साथी स्कोरर मयूर पाटील तुमचं जेवढं कौतुक करेन ना मी तेवढं मात्र कमी आहे. 22वा बॅटर आहे. 22वा बॅटर आहे मित्रांनो ज्यांनी मात्र षटकाराने वैयक्तिक खातं खोललं गेलं. यस स्टडीचं लेग 22 रन. खूप खूप आभार मयूरजी पाटील नारपोलीचे खूप चांगले स्कोरर आहेत आणि त्यांची साथ आम्हाला लाभली गेली आहे. अगदी मनापासून आभार मयूर पाटील. जेवढं नाव घ्याल ना तुम्ही मित्रांनो तेवढं मात्र कमी आहे. यांच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूवर मात्र काय घडलं गेलं याचा इतिहास त्यांनी जपला गेलाय. मयूरजी पाटील खूप खूप आभार ज्यांनी स्कोररची भूमिका बजावली गेली या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस बघा अलॉंग विथ द कार्पेट ढकलला गेला लॉंग ऑफ रिजन मध्ये. 1 धाव घेतली गेली. 2 धाव घेण्याचा प्रयत्न किती उचलून धरला जाईल. यस थर्ड अंपायर कॉल केला जातोय. मुख्य पंच कमिटी आमच्याकडे वळाले गेले. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. बघा तिसरं पंच बघतायत आणि जो काही निर्णय असेल तो कळवला जाणार आहे. चेक केला जातो. यस क्लोज कॉल आहे. खूप क्लोज कॉल आहे परंतु इथून मात्र सुजित पाटीलला माघारी परतावं लागणार आहे. यस भातान संघाला बसणारा हा दुसरा हादरा आपल्याला पाहायला मिळतोय. आठवणी आहेत त्यांना उजाला करून देणारा हा सोहळा बैलगाड्या शर्यत. क्रिकेटपेक्षा अक्षरशः ओढावून घेणारा जाणारा खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत.
आणि खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं तर आजही या पिढीला वेड लावलं गेलंय नव्या पिढीला, तो म्हणजे बैलगाडा शर्यत। आणि बैलगाडा शर्यत प्रेमी काय असतील ते अगदी उचलून घेतात या कार्यक्रमाला। यावेळेसचा चेंडू बघा काय घडलं गेलं, मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेने उडवला गेला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि इथून मात्र बातन संघाला बसणारा हा तिसरा हादरा। आणि इथून मात्र बातान संघाला बसणारा तिसरा हादरा। बघा काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये, जबरदस्त गोलंदाजी। भोकरपाडा संघाचा विचार करायचा झाला, सातत्याने चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली गेली आहे। आणि इथून खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर आमच्या खांदा कॉलनी परिवारातील किंवा आपण पाहायला गेलं तर खांदा कॉलनी परिसरातील संदीपजी राऊत साहेब आणि त्यांच्यासोबत महेश आगाव या स्पर्धेमधून आपली विलुप्ती करताना आपल्याला पाहायला मिळेल, त्यांचा अगदी मनापासून आभार। बोलतो मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डचा विचार करायचा झाला, मयूरजी पाटील आपण पाहतोय स्कोर कार्डवर भातन संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 14 ही धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवर। जबरदस्त गोलंदाजी झाली, पहिल्या षटकामध्ये आल्या 6 धावा, तदनंतरच्या षटकामध्ये आल्या 8 धावा, एकंदरीत भातन संघाची धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवर 14। तिसरं षटक, शेवटचं षटक मॅन्डेटरी खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर या स्पर्धेतील स्लॉग ओव्हरचं षटक आपण पाहतोय। इथून मात्र मंदार दाखल होतील, या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे। भातन संघाच्या माध्यमातून विचार करायचा झाला गेला तर जबरदस्त गोलंदाजी राहिली गेली आहे अद्यापपर्यंत। ऑन स्ट्राईक आपण पाहतो भातन संघाकडून रोशन, यावेळेस समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क जुळला जात नाही, कट अँड बॉल, yes it is an out। या स्पर्धेची मॅन ऑफ द टुर्नामेंट बाईक संदीप मस्कर आणि रुपेश खारके बाईकची राईड घेताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन एक क्षण टिपायचे प्लीज। या स्पर्धेची खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर मॅन ऑफ द टुर्नामेंट जो ठरला जाईल त्याला मात्र बाईक दिली जाणार आहे। अगदी मनापासून आभार। नवीन बॅटर साईनाथ पाटील, तब्बल लगातार 2 चेंडूवर 2 षटकार लगावले गेले साईनाथ पाटील यांच्यासाठी माझ्याकडून, मी ॲज अ कॉमेंटेटर मोरेश्वर भोईर याच्याकडून तब्बल 2 चेंडूवर 2 षटकार लगावले गेले तर बॅट दिली जाणार आहे। साईनाथ पाटील यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी असेल। सुनीलजी पाटील माझ्याकडे वळतायत, सुनीलजी पाटील सांगतायत तब्बल त्यांच्याकडून 1000 रुपयांचा धनराशी दिली जाईल। खूप खूप आभार सुनील पाटील। बघा काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये, यावेळेस काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये। पंच कमिटी लेग बाई स्वरूपात यस इट इज चौकार, बाउंड्री थोडंसं थांबवते कारण शेवटची मॅच आहे। बक्षिसांचा भरीमाड आपल्याला पाहायला मिळतोय। सुमित पाटील आणि रुकेशजी काटावल प्रत्येक षटकार साईनाथ पाटील यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे। सुनीलजी पाटील तुमच्याकडून किती बक्षीस असेल? 1000 रुपयांचं पारितोषिक, तब्बल दोन षटकारांसाठी तुमच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। साईनाथ पाटील साठी बक्षिसांचा भरीमाड आपल्याला पाहायला मिळतोय।
यावेळेस हलक्या हाताने स्टेअर केलं गेलं, अप्पर कट केलं गेलं. नियोजक ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरून येतील. एक धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं. थोडस फंबलिंग आपल्याला पाहायला मिळालं गेलं, परंतु इथून मात्र नियोजक ठिकाणी गेला चेंडू. चेंडू जातो सीमारेषा बाहेर. यस, इट इज अ बाउंड्री. जे बघा आपण पाहतोय स्कोर कार्ड वर मोहिर पाटील 22 ही धावसंख्या लागली गेली आहे. 22 रन्स ऑन अ स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. हॅलो हॅलो, बोल बोल. काय आवाज ब्रेक होते, बोल पटकन. अरे आवाज ब्रेक होतोय राजा. 22 रन्स आपण पाहतो स्कोर कार्ड वर. ज्या धावांची गरज होती बाजान संघाला, त्या धावा मात्र या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. सायनाथ पाटील सुवर्ण संधी असतील त्यांच्यासाठी. यावेळेस बघा चेंडूला उडवला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरून येतात आणि इथून मात्र झेल टिपला जातोय आणि इथून मात्र सायनाथ पाटील यांना मात्र माघारी परतावं लागणार आहे. अजून एक बॅटर मैदानाच्या बाहेर. दोन चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधील. 22 रन्स आपण पाहतो स्कोर कार्ड वर. 22 धाव संख्या, शेवटचे 2 चेंडू. जो निर्णय घेतला होता भोकरपाडा संघानं, तो निर्णय खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर अद्यापपर्यंत सक्सेसफुल ठरला गेलाय. कारण 22 धाव संख्या या गुलाबी थंडीमध्ये थोड्याशा कमी आहेत आणि धावांचा आलेख आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आल्यात 6, तदनंतर 8 आणि त्याचबरोबर लगातारच्या 2 चेंडूवर 2 षटकार लगावले गेले तर तब्बल 6000 रुपयांचा पारितोषिक असेल. रुकेश काटावले आणि त्यांच्या समोर समीर मोहीर, समीर मस्कर यांच्याकडून आणि जगदीश काटावले यांच्याकडून. परंतु बघा काय घडलं गेलं, बक्षिसांचं पारितोषिक लगावलं गेलं परंतु त्याच्या विपरीत घडलं गेलं. इथून मात्र सुमित मोहीर यांना मात्र माघारी परतावं लागणार आहे. तालुक्यातील भातान गावामध्ये आहोत आणि काय एन्जॉय करताय. उपसभापती चषक
ज्या उपसभापती चषकामध्ये बातानगावचा जर इतिहास आपण पाहायला गेला तर प्रथमतः कोणी मॅन ऑफ द टुर्नामेंट बाईक ठेवली गेली ती म्हणजे वसंतजी काटावले साहेब यांच्या आयोजन कमिटी. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर उपसभापती चषक आणि त्यांच्यासोबत जय हनुमान क्रिकेट संघ बातान यांच्या माध्यमातून प्रथमतः बातान संघामध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंट बाईक सुपूर्द केली गेली आहे. कौतुक करेन मी आयोजन कमिटी करणारे या आयोजन कमिटीचं अगदी मनापासून. कारण खऱ्या अर्थाने खूप चांगली स्पर्धा खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून सातत्याने अगदी 14व्या पर्वामध्ये आपण दाखल झालो आणि 14व्या पर्वामध्ये जेवढं दमदार आयोजन केलं गेलं पाहिजे त्याही पेक्षा चांगलं आयोजन आम्हाला खऱ्या अर्थाने भेटलं गेलं. अगदी मनापासून आभार. आणि आज आपण पाहतोय या स्पर्धेतील तिसरी रात्र खूप चांगली मेहनत आयोजन कमिटीने घेतली गेली आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण या स्पर्धेच्या आपण पोहोचलो गेलो आहे. उद्या शेवटची रात्र असेल या स्पर्धेची आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर बातानगावतील इतिहास आपण पाहायला गेला तर प्रथमतःच या पंचक्रोशीमध्ये रायगड विपक्ष ठाणे ही मॅच आपल्या भेटीला येणार आहे उद्याच्या रात्रीमध्ये. आणि खूप चांगल्या स्पर्धा खूप चांगली मॅचेस आपण पाहायला मिळणार आहे. गोरसई बी ज्या संघामध्ये आपण पाहतोय सातत्याने भावेश पवार असतील तदनंतर पवन केरे या चांगल्या स्टार बॅट्समन आपण पाहणार होतो उद्याच्या रात्रीमध्ये. कुठेही जाऊ नका मित्रांनो, या स्पर्धेला एन्जॉय करा आणि उद्याची रात्र खूप सोन्याची रात्र असेल या स्पर्धेची आणि या मॅचला नक्की तुम्ही एन्जॉय करा मित्रांनो. आणि याच दरम्यान बक्षिसांची भडीमार आपल्याला पाहायला मिळते. सुजित पाटील आणि प्रितेश कारके आणि एकही झेल टिपला तब्बल 500 रुपयांचं धनराशी त्यांना दिलं जाणार आहे. ते आमचे मुख्य आयोजक रुकेश काटावले यांच्या माध्यमातून. खूप खूप आभार रुकेश काटावले. आज आपण पाहतोय खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर मुख्य आयोजक म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षक वर्गांकडून आणि त्याच दरम्यान साईनाथ पाटील यांच्यासाठी देखील बक्षिसांचं भडीमार लागवलं गेलंय. तर सुजित पाटील साईनाथ पाटील आणि प्रितेश कारके यांनी एकही झेल टिपला त्यांच्यासाठी तब्बल 500 रुपयांचं धनराशी दिले जाणार आहे रुकेश काटावले यांच्या माध्यमातून. खूप खूप आभार रुकेश काटावले, तुमचं अगदी मनापासून आभार मानूया या स्पर्धेच्या माध्यमातून. ओळ्या मैदानाच्या दिशेने 3 षटक आणि तब्बल आपण पाहायला गेलं तर 25 धावांची गरज मला असं वाटतंय. चला स्पीडअप करायचं आहे दोन्ही संघाला ही विनंती असेल आयोजन कमिटीच्या माध्यमातून. शेवटची मॅच आहे आजच्या या तिसऱ्या रात्रीतील. थोडस स्पीडअप करायचं आहे, थोडस सहकार्य करायचं आम्हाला. कारण नाईटची श्रृंखला खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर खूप जास्त खर्च असतो. या खर्चाला आम्हाला थोडसा तुम्ही सहकार्य करायचं आहे आणि मॅचला सुरुवात करायची. माझ्यासोबत जोडले गेले पुनश्च मयूर पाटील ॲज अ स्कोरर आपण पाहतो नारपोली गावचे. त्यांचा अगदी मनापासून आभार मानूया ज्यांच्या माध्यमातून खूप चांगली माहिती आम्हाला पुरवली गेली आहे. त्यांचा अगदी मनापासून आभार. चला पंच कमिटी तुम्हाला देखील हीच विनंती असेल, कुठे अडथळा होतोय, कुठे मॅचला सुरुवात होण्यापासून अडथळा होतोय याकडे विशेष लक्ष द्या आणि मॅचला सुरुवात करायची आहे. 3 षटक आणि 25 धावांची गरज. मयूर पाटील आपण पाहतो प्रति षटक तब्बल 8.25 धावसंख्येची गरज आहे. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे बातान संघाला जर विचार करायचा झाला या स्पर्धेमध्ये बनून राहायचं असेल. आणि त्या विपरीत भोकरपाडा संघाच्या बाजूने विचार करायचा झाला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढ्या धावा चांगल्या जमा करता येईल किमान 10 ते 12 त्याकडे देखील त्यांचं लक्ष वेधलं जाणार आहे. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज झालेत रोहित पाटील बातान संघाच्या माध्यमातून. ऑन स्ट्रायकर आपण पाहतोय भोकरपाडा संघाच्या माध्यमातून. स्ट्रायकर एंडला असेल सागर अगिवले आणि प्रणित पाटील नॉन स्ट्रायकर एंडला. या शेवटच्या मॅचला आजच्या दिवसातील सुरुवात होते. पंचांचा ग्रीन सिग्नल आला जातोय. 3 षटक आणि तब्बल 25 धावांची गरज. पहिला चेंडू फेकला जाईल रोहित पाटील यांच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑन स्ट्राइक आपण पाहतोय फलंदाज सागर अगिवले. यावेळेस टप्प्याचा चेंडू बॅटची वरची कडा. बघा काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये.
झेल बाद होण्याची संभावना होती आणि इथून मात्र झेल होतं जमिनीला दान आणि इथून मात्र एक नशिबाची साथ आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळाली जाते, ती म्हणजे मिळाली जाते भोकरपाडा या संघाला. जबरदस्त चेंडू होता. मयूर पाटील आपण पाहतोय वेगावर अक्षरशः स्वार होऊन दाखल झालाय, तो म्हणजे रोहित पाटील. परंतु यावेळेस नशिबाची साथ मिळाली जाते, ती म्हणजे भोकरपाडा संघाला. स्ट्राइक मात्र रोटेट केली जाते. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर आता मात्र स्ट्राइकर एंडला आले जातात प्रणित पाटील. भोकरपाडा संघाच्या माध्यमातून पुण्याच्या रोहित सज्ज होतील. यावेळेस पुन्हा चेंडू अवैध गेला जातो. इथून मात्र पहिला हादरा बसतोय टीम भोकरपाडा संघाला. अक्षरशः जेवढं कौतुक करेन ना मित्रांनो मी आज तेवढं कमी आहे. मयूर पाटील ऍज अ स्कोरर माझ्या समोर जोडले गेलेत. 107वी झेल मित्रांनो या स्पर्धेतील टिपली गेली आहे आणि खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून सातत्यानं आपल्याला पाहायला मिळालं गेलंय. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो धीरज पाटील भोकरपाडा संघाच्या माध्यमातून दाखल झालेत. धीरज पाटील दाखल झालेत. उजव्या हातातील फलंदाज आपण पाहतोय. पहिला हादरा बसला गेला. प्रणित पाटील यांना मात्र स्वस्तापदी तंबूचा रस्ता दाखवला गेला रोहित पाटील यांच्या माध्यमातून आणि इथून मात्र नवीन आणि विकेट हॅट्रिक साठी मित्रांनो तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक राकेश ठाकूर यांच्याकडून. वेग 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 आणि मात्र वेग पाहिला जातो. रोहित पाटील जबरदस्त गोलंदाजी खासियत आहे मित्रांनो रोहित पाटील यांची. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतात. अगदी गुडलेन पद्धतीचे चेंडू फेकले जातात त्यांच्या मार्फत आणि ही ओळख आहे रोहित पाटील यांची. चेंडू टप्पा पडतो, स्किट होतो, वेग आहे त्यांच्याकडे. आणि याही वेळेस बघा काय घडलं गेलं. लाऊड अपील केली की पंचांवर मात्र दडपण आणण्याचं काम करून गेलंय, परंतु बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क जुळला जात नाहीये. जबरदस्त कौतुक करावं लागणार आहे. जबरदस्त गोलंदाजी रोहित पाटील यांची. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये मात्र 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात आणि अशा वेळेस चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे आणि तशीच गोलंदाजी केली जाते रोहित पाटील यांच्या मार्फत. याही वेळेस चाळ्यांचा गडगडाट आपल्याला पाहायला मिळतोय बातन संघाच्या माध्यमातून. रोहित पाटील या नावाचा जल्लोष केला जाणार आहे मित्रांनो आणि तब्बलचा लगातारचा 3रा निर्धाव चेंडू आणि 11वा बॅट्समन आहे मित्रांनो या स्पर्धेतील ज्यांनी मात्र लगातारचे 3 चेंडू निर्धाव खेळले गेले आहेत. तोच इथून मात्र भोकरपाडा संघातील धीरज पाटील ठरला जातोय 11वा बॅट्समन. बघा थोडीशी खराब अशी बॅटिंग भोकरपाडा संघाच्या माध्यमातून. याही वेळेस बघा काय घडलं गेलं. चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला जातोय आणि अजून एक बॅटर मैदानाच्या बाहेर. आणि रोहित पाटील या नावाची चर्चा आज होणार आहे मित्रांनो. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 3 धावा खर्च करत 1 गडी टिपला होता. तदनंतर दुसऱ्या मॅच मध्ये 3 धावा खर्च करत 1 गडी टिपला होता आणि या मॅच मध्ये 1 धाव खर्च करत 2 गडी टिपले. एकदा या रोहित पाटील साठी जोरदार टाळ्या झाल्या गेल्या पाहिजेत मित्रांनो. जबरदस्त गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली गेली आहे.
आणि माझे बंधू रमेश भोईर यांच्याकडून बक्षिसांचा बडीमार या षटकामध्ये जर रोशन भोईर यांनी 2 विकेट घेतले तब्बल 500 रुपयांचा धनराशी लगावले गेले. रमेश भोईर माझे बंधू त्यांच्याकडून रमेश सुदाम भोईर यांच्याकडून 500 रुपयांचा धनराशी रोशन भोईर यासाठी. यावेळेस चेंडू हवेत आहे, चेंडू काढी क्षेत्ररक्षक आले जातील का, ही झेल टिपली गेली जाणार का, परंतु इथून मात्र चूक केली गेली आणि इथून मात्र झेल होतं जमिनीला दान. बघा काय घडलं गेलं, चांगली सुवर्ण संधी उपलब्ध करून गेला रोशन भोईर बातान संघाच्या माध्यमातून, परंतु ही झेल टिपली गेली नाहीये आणि इथून मात्र झेल होतं जमिनीला दान. या चुकांवर मात्र बातान संघाला वावर घालणं गरजेचं आहे, कारण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर कौतुक करेन मी रोहित पाटील याचं आणि त्याच्या पाठोपाठ येणारा रोशन भोईर. चांगली सुरुवात करून दिली होती, झेल त्यांनी उडवला होता, परंतु इथं खराब अशी क्षेत्ररक्षण. यावेळेस बघा काय घडलं गेलं, मैदानाच्या आतमध्ये धावची तोडण्याची संभावना आहे आणि ही संभावना मात्र पंच कमिटी आमच्याकडे वळतायत. थर्ड अंपायरकडे जरूर आमच्याकडे वळाले गेले आहेत. तिसरे पंच जरूर आमच्याकडे येतील आणि तिसरे पंच प्लीज यायचंय आणि या नियमाची किंबहुना या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. आणि मला असं वाटतंय नॉट आउट आणि ही सुखरूप बॅट्समन सुखरूप असेल. एक ही धाव संख्या, यस एक धाव दिली जाणार आहे. लेग बायच्या स्वरूपात कंबावणा मला असं वाटतंय एक धाव दिली जाणार आहे. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर बातान संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी बातान संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये मात्र आल्या 2 धावा आणि या षटकामध्ये चांगली सुरुवात रोशन भोईर यांच्या मार्फत. थोडस स्पीडअप करायचं बातान संघाला देखील हीच विनंती असेल. शेवटची मॅच आहे, थोडस स्पीडअप करायचं. 25 रन्स टार्गेट होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो स्कोर कार्डवर आपण पाहतोय 4 ही धावसंख्या मात्र लगावली गेली आहे. आणि एका षटकारासाठी 1000 रुपयांचा पारितोषिक असेल. किशोर पाटील यांच्याकडून षटकारासाठी 1000 रुपयांचा पारितोषिक असेल मित्रांनो, बोकरपाडा संघाच्या बॅटरसाठी. खूप खूप आभार किशोरजी पाटील, आपलं देखील या स्पर्धेमधून अगदी मनापासून आभार. याही वेळेस अवे फ्रॉम द बॉडी फेकायचा होता. यस पंच आमच्याकडे वळताय. यस इट इज अ वाईड बॉल. लगातारचे दुसरा वाईड चेंडू. 6 ही धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवर. यावेळेस खोलवर पद्धतीचा चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला गेला नाहीये, परंतु इथून मात्र धावची तोडण्याची संभावना आहे. इथून मात्र बॅटरला मैदानाचा ताबा सोडावा लागणार आहे. अजून एक विकेटचा होतोय पतंग आणि बोकरपाडा संघाला बसलोय. आपण पाहतो स्कोर कार्डवर 7 ही धावसंख्या, 7 ही धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवर. 25 समीकरण आहे आणि 7 ही धावसंख्या 18 धावसंख्येची किंबहुना गरज असणार आहे. चेंज ऑफ पेस आणि बॅटने फटका खेचलाय आणि बऱ्याच उशिरा वेळेनंतर मात्र येतोय चेंडू सीमारेषा बाहेर. यस इट इज अ मॅक्सिमम 6 धावा. ही धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवर. 12 धावांची गरज आहे आणि बऱ्याच उशिरा वेळानंतर मित्रांनो
षटकार लगावला गेला. बऱ्याच उशिरा वेळानंतर एक मोठा फटका आणि 1000 रुपयांचा मानकरी ठरला जातोय हा बॅटर किशोर पाटील यांच्या मार्फत. यांनी प्राइज लगावलं गेलं होतं. याही वेळेस हेलिकॉप्टर उडवलं गेलाय. याही वेळेस चेंडू येतोय सीमा रेषा बाहेर. यस, इट इज अ मॅक्सिमम 6 धावींसाठी. खाली वाकवी गावला गेला. जबरदस्त बॅटिंग किशोर पाटील. तुमच्या किशव्यातील तब्बल 2000 रुपयांचं धनराशी इथे मात्र जमा होणार आहे, कारण लगातारच्या 2 चेंडूवर 2 षटकार लगावले गेले रितेश अगेलवे या बॅटरच्या माध्यमातून आणि मॅच खुला गेलाय इथून मात्र. आणि आदी पाटील यांचं कौतुक करावं लागणार आहे. काही वेळेस समोरच्या दिशेने उडवलाय. मॅच इथे मात्र संपुष्टात आणली गेली आहे आणि इथून मात्र बोकरपाडा संघ टॉप 4 मध्ये दाखल झाला जातोय आणि बोकरपाडा संघ विजयी ठरला जातोय आणि इथून मात्र भाटाण संघाला पराभवाचा रस्ता दाखवला जाणार आहे. बोकरपाडा संघाच्या माध्यमातून मॅच विन केली गेली आहे लगातारच्या 3 चेंडूवर 3 षटकार लगावून आणि इथून चर्चा भातान गावात. स्टंप ठेवायचे प्लीज प्लीज प्लीज. मी ज्या कोणी क्रिकेट रसिकांनी स्टंप उचललेत प्लीज स्टंप ठेवायचे प्लीज. आयोजन कमिटीने सूचना येतात प्लीज स्टंप ठेवायचे आहेत प्लीज. स्टंपला कोणी टच नाही करायचं. विकेटचा अवमान करायचा नाही प्लीज. तर किशोर पाटील आपण यायचं. तुमची धनराशी इथे येणं अपेक्षित आहेत आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच कोण बोलला दादा? काय बोलला दादा? रितेश अगेवले यायचंय मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आणि तब्बल मला असं वाटतं किशोर पाटील यांच्याकडून देखील तब्बल 3000 रुपयांचा धनराशी दिला जाणार आहे. चला किशोर पाटील पोळंज विभाग प्रमुख शिवसेना यांच्या मार्फत या धनराशी लगावले गेले. किशोरजी पाटील अगदी मनापासून आभार. चला यायचंय. काय नाव बोलला? नाव का बोलला?